सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर नावाच्या व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार अतिशय दुर्दैवी, असंविधानिक व निंदनीय आहे। या घटनेचा भारतीय बौद्ध महासभेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे। देशाच्या सर्वोच्च न्याय संस्थेच्या प्रमुखांवर अशा प्रकारचा अवमानकारक हल्ल्याचा प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो भारतीय न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेवरचा गंभीर आघात आहे। भारतीय लोकशाहीत मतभेद निषेध व्यक्त करण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत। अशा प्रकारे हल्ला करणे असंविधानिक, असभ्य व अवमानजनक कृत्य आहे। सुबुद्ध भारतीय नागरिक या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त करीत आहे। याच अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभेने अशोकनगर येथून महानिषेध रॅली काढली। या रॅलीचे भारतीय बौद्ध महासभा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, समता चौक व समस्त शिव फुले शाहू आंबेडकर यांनी आयोजन केले होते। रॅलीची सुरुवात अशोकनगर येथून शिवाजी चौक, जयस्तंभ चौक, जय हिंद चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला। त्यानंतर सगळ्यांनी मिळून बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत गृहमंत्र्यांच्या नावाने निवेदन सादर केले। यावेळी बौद्ध समाजाचे अनुयायी व मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते। रॅलीची सुरुवात झाल्यापासून आंबेडकरवादी चळवळीत राहणारे सर्व नागरिकांनी मिळून भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला व राकेश किशोर, अनिल मिश्राच्या नावाने नारेबाजी केली। या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी। सरन्यायाधीश यांनी जरी कारवाई करण्याचे निर्देश दिले नसले तरी सरकारने स्वतःहून तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करावी। अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस बळकट सुरक्षा व्यवस्था व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।